तू आता हे मान्य करायला हवंस की या अपघातामध्ये अपर्णा आपल्याला सोडून गेली. अपर्णा जर कुठं असती तर तिनं पण आपल्याला कॉन्टॅक्ट केला असता ना. पण केलं का तिनं? केलं? दादा समजा मी मान्य केले, अमोलशी काय बोलू मी? त्याला काय सांगू? नाही 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 नाही, मला आप्पीला शोधलं पाहिजे. मला शोधलंच पाहिजे तिला. ठीक आहे, मी तुला आता सांगून थकलो. पण एक लक्षात घे, जोपर्यंत तू हे मान्य करणार नाहीस ना तोपर्यंत अमोल अंधारात आशा लावून बसणार. अशा कसली दादा त्यात? आप्पी आज ना उद्या सापडणार आहे मला, हे खरं आहे. मान्य आहे मला, सापडणार. आज ना उद्या अपर्णा सापडेल. तोपर्यंत अमोलचं काय? दादा आत्ता मला असं वाटतंय आप्पी जास्त नाही नाही अर्जुन, आत्ता तू अमोलला भेटणं गरजेचं आहे. त्याला सगळ्यात जास्त गरज तुझी आहे. नाही रे दादा, माझ्याकडून नाही होणार रे. कसं भेटू मी त्याला आत्ता? स्वतःच्या जबाबदारीपासून पळणाऱ्याला भ्याड म्हणतात अर्जुन. दादा नाही अर्जुन, आता माझ्यावर रागून काहीच उपयोग नाही. आत्ता तुझी हीच जबाबदारी आहे की आई न भेटल्याने नाराज असलेल्या त्या मुलाला बाप म्हणून आधार देणं. हे सगळं करायला घरातले आहेत. आप्पीला शोधणं पण माझी जबाबदारी आहे ना, ती करतो ना मी. आहेत ना, घरातले आहेत. पण तू बाप आहेस त्याचा. अरे तू त्याला भेटलं पाहिजेस, त्याला आधार दिला पाहिजेस. लक्षात घे अर्जुन, आई नसल्यानं तुझी काय अवस्था झाली होती आठवते? नको ना त्या जुन्या आठवणी काढू, त्रास होतो रे. कारण त्या आठवणी विनया काकांना आईची जागा वेळीच न घेतल्यानं तुझ्या वाट्याला आली. सरकारांचा प्रत्येक शब्द मानणारा विनया काका आपल्या स्वतःच्या मुलाला आईची पोकळी निर्माण झाली हे समजूच शकला नाही. आणि त्या आठवणी, ती पोकळी आजही तुला त्रास देत आहेत, हे लक्षात घे अर्जुन. जी चूक विनया काकांना न कळत केली ना ती जर तू जाणून बुजून करशील ना तर अमोलच्या मनाची दुर्दशा होईल. आणि आप्पी? अरे नियतीच्या मनात असेल तर अपर्णा सापडेल. पण आता तू अमोलला भेट, त्याच्याशी बोल. बाप म्हणून तुझी हीच परीक्षा आहे असं समजून भेट आणि बोल. तुला किती वेळेला सांगितलंय, मला न सांगता तू कुठे जायचं नाही. तू कुठे गेला होता? पप्पा प्लीज, माझी ती कुठे असेल तिथे तिचा जीव वाचव, तिची काळजी घे. असं शांत बसून नाही चालणार. बाबा काय करू काहीच कळणं झालंय मला. अमोल पण आता कोणाचं ऐकणं झालं. अरे दिप्या, असं म्हणून कसं चालेल? अरे कोंडून घेतल्यापासून त्यानं अन्न पाण्याचा कण घेतलेला नाही. दीपक, भाऊजींसाठी डबा. हो, अर्जुन दादांनी पण अजून काही नीट खाल्लं नाही हो. दवाखान्यात आहेत ना तेव्हापासून ते सलाईनवरच आहेत. त्यांना प्लीज आज जेवायला सांगा. मी सांगीन का मोना, पण दोघं पण हट्टे आहेत, ऐकतच नाहीत कोणाचं. दिप्या, आपण असं केलं तर अमोलनं कोंडून घेतले, अर्जुनला सांगितलं तर अर्जुन येईल आणि त्याला समजून सांगेल. अर्जुनचं ऐकल रे अमोल. अहो पण बापू, अर्जुन दादा आधीच खूप काळजीत आहे तो, आणि त्यांना हे टेन्शन देणं योग्य आहे का? हा, पण आपल्याकडे दुसरा पर्याय बी नाही ना. अमोल अर्जाशिवाय दुसऱ्या कोणाचं ऐकल असं मला पण नाही वाटत.
तेच विनायकराव, अहो अर्जुननं अमोलला समजवलं ना तर ऐकल, नाहीतर असं कोंडून घेतलं तर या सगळ्यातनं बाहेर कसं पडेल आपला अमोल? हा, जसं अमोलला अर्जा समजून सांगू शकतो ना, तसं अर्जाला मला समजवावं लागेल. असं करतो, मी दवाखान्यात जातो आणि त्याला सांगतो समजून. हा, निघू आपण. हा, चल. अर्जा, अरे तू अर्जुन, अरे अहो तुम्ही भाऊजींना एवढ्या लवकर का घेऊन आला दवाखान्यातनं? वहिनी मी ठीक आहे, आता बरं आहे मी. अर्जा, तू बस बघू पहिला इकडे. बस बस. काय हो पण अर्जुन दादा, आम्ही डॉक्टरांबरोबर बोललो होतो आणि त्यांनी तुम्हाला 4 दिवस रेस्ट सांगितली होती. एवढे दिवस मी नाही थांबू शकत दवाखान्यात. मला आप्पीला शोधायला जायचंय. हा अर्जा, आपल्याला शोधायला पाहिजे, बराबर आहे, पण त्याआधी तुझी तब्येत ठीक आहे का आता? बरं आहे मी. आजी अहो, आता आम्ही दवाखान्यातच येत होतो, तुम्ही उगाच गडबड केली घरी यायची. तुमच्यासाठी डबा दिला होता आणि अमोलचं पण. अमोलचं काय? रुपाली, अर्जुनसाठी पाणी आणा की. पाणी तू शांत हो आधी. हा वहिनी थांबा. बापू तुम्ही विषय बदलू नका. वहिनी अमोलचं काय? अरे अर्जा, म्हणजे त्याची तब्येत बरी आहे, पर त्यानं स्वतःला कोंडून घेतलंय. अरे काय? कधीपासून कोंडून घेतलं अमोलने? हो भाऊजी, बराच वेळ झाला आणि तो कोणाचा ऐकत पण नाहीये. म्हणून अर्जुन मी तुला सांगत होतो, अमोलशी लवकरात लवकर बोल. त्याला विश्वास दे की तो एकटा नाहीये. मला उशीर झालाय कळतंय मला, पण दादा आप्पी सोबत नसताना असं अमोलला समजवायला मी कधी गेलो नाही रे. मला भीती वाटते. छोटे सरकार सहज नाही ऐकणार, पण अर्जुन दादा, आता तुम्हालाच त्यांच्याशी बोलून त्यांना बाहेर बोलवावंच लागेल. जातो मी. अर्जुनच्या नशिबात काय लिहिलंय ना तेच कळत नाही मला या ठिकाणी. आपण सर, दाजी एवढ्या लवकर घरी आलंच कसं काय? अरे डॉक्टरांचं काही ऐकून न घेता सलाईन काढून निघाला तो. अहो पण त्यांची तब्येत. नाही, गोळ्या आणल्यात मी, आपल्यालाच काळजी घ्यावी लागणार आहे. पर स्वप्नील, अरे आप्पीचं काय? हा सर, तुम्ही दीदीला शोधायला गेला होता, काय कळलं का? नाही, अजून काही नाही कळालं, पण सापडेल की लवकर. स्वप्नील सर, मला एक प्रश्न पडलाय. आप्याच्या गाडीची देखरेख तिचा ड्रायव्हर व्यवस्थित करायचा, गाडी पण व्यवस्थित चालवायचा, त्याला कुठलं व्यसन नव्हतं, नौका पण नव्हता, तरी पण अशी गाडी घाटातनं खाली कोसळणं म्हणजे मनाला पटत नाही हो. अहो बापू, आपण मस्त नीट चालवू गाडी, पण समोरचा कसा चालवतो ह्याची काय गॅरंटी आपल्याला? नाही दीपक, हा प्रश्न मला पण पडला होता. एवढा मोठा अपघात सहजासहजी नाही होत. आणि आम्ही त्या ठिकाणावर चौकशी पण केली ना, तर तो स्पॉट पण ऍक्सिडेंटसाठी एवढा सेन्सिटिव्ह नव्हता. स्वप्नील सर, तो अपघात आहे का घातपात याचा तपास नीट लावला पाहिजे. यात काहीतरी काळं बेरं वाटतंय. बापू, पोलीस आत्ताच या गोष्टीकडे वळतील असं नाही वाटत मला. आधी तर अपर्णाचा शोध लागला पाहिजे. अपर्णा सापडली किंवा तिच्याबद्दल ठोस काहीतरी कळलं तरच या प्रकरणाला दिशा मिळेल. अजून काहीच स्पष्ट नाहीये का? अर्जा आणि अमोलच्या मनाची अवस्था आता काय असेल ना, हे आपल्याला कळणं खरंच कठीण आहे. होय, पण स्वप्नील सर, माझ्या आपल्याला काय सुद्धा होणार नाही. ती नक्की माघारी येईल, माझं मन मला सांगतंय. अहो तुम्ही होता ना तिकडे, तुम्हाला काय वाटते? रुपाली, अगं तुला सांगितलं ना मी की आता मला. स्वप्नील सर, कागदपत्रावरच्या गोष्टी सोडा, पण तुम्ही तिथं होता, तिथं काय घडले त्याच्यावरनं काय वाटतंय तुम्हाला? दीपक, अरे तिथली सगळी ठिकाणं, गाव, दवाखाने सगळं शोधलं मी, स्वतः जाऊन शोधलंय.
अपर्णाचा कुठेच पत्ता नाही. आणि जिथं अपघात झाला ना तिथं सगळा चक्काचूर झालेला. ड्रायव्हरकडे तर पाहवत पण नव्हतं, एवढी त्याची अवस्था वाईट झालेली. स्वप्नील, अरे तुला नक्की काय म्हणायचंय? मी आता काहीच नाही सांगू शकत, पण अपघाताचं ठिकाण बघता तिथून कोणी वाचणं अशक्य. मला नाही वाटत आपली अपर्णा वाचली असावी. तर हो काय काय बोलताय तुम्ही? दीपक, अरे खोट्या आशेपेक्षा निखळ सत्य स्वीकारावं. हो पण स्वप्नील सर, आपल्याला अजून ठोस काहीच कळलेलं नाही, तरी असं कसं म्हणताय तुम्ही? तिथली परिस्थिती बघून जे मला वाटलं ते मी बोलतोय. आणि यातून पण अपर्णा सापडली किंवा वाचली तर तो दैवी चमत्कारच असेल. आणि असं झालं तरच अर्जुन आणि अमोल पहिल्यासारखे खुश राहतील, नाहीतर यातून त्यांना सावरणं त्यांच्यासाठी खूप कठीण असेल. अमोल बाळा, दार उघड. मी आहे बाबा. बाबा मालिका. मी माला शोधायला चाललोय बाळा. मला त्याआधी तुझ्याशी बोलायचंय थोडं. उघड. प्लीज बाबा, तू आधी मला घेऊन ये. मा नक्की येणार आहे बाळा. मी आणणार आहे तिला. पण त्याआधी एकदा दार उघडून बाबा बरोबर बोलायचं नाही का? ठीक आहे बाबा. बाबा, मला नकोय जेवण. ठीक आहे, मग आपण दोघं पण नको जेवण. बाबा. बोल बाळा. अरे मी पण तुझ्यासारखाच आहे. ज्यावेळी माझी आई गेली ना, म्हणजे तुझी आजी, त्यावेळी मी असंच जेवत नव्हतो, उपाशी राहायचो. एकटा पडलो होतो ना मी. मलाच कळत नव्हतं माझ्याबरोबर काय होतंय काय नाही. जसं मी मोठा होत गेलो ना, तसं मला कळत गेलं की देव बाप्पा आपल्याला जेवढं दुःख देतो, जेवढा त्रास देतो ना, तेवढं ते सहन करण्याची ताकद पण देतो. बाबा, तुला पण वाटतं का की अजिबात नाही, अजिबात नाही. हे बघ, कुणीही काही सांगू दे, मा तुला आणि मला सोडून कुठंच कधीच जाणार नाही. पण तिला शोधायला थोडा वेळ लागेल ना बाळा. ठीक आहे बाबा, लागू दे वेळ. मी वेट करीन. अरे सोन्या, पण उपाशी राहून वाट बघणार का? तू स्ट्रॉंग, माचा स्ट्रॉंग सिंबा आहे का नाही? तू समजा बारीक झालास, अशक्त झालास, तर मग आपू आल्यावर मला काय म्हणेल? अर्जुन, का रे माझ्या बाळूबाला असं अशक्त केला, असं म्हणेल का नाही? मग तुला चालेल का असं माने बाबाला ओरडलेलं? पण बाबा, मला माशिवाय काही खावतच नाहीये. मला कळतंय रे बाळा तुझ्या मनात काय चाललंय. पण ह्या अर्जाच्या वाट्याला जे आलंय ना, ते मला तुझ्या वाट्याला नाही येऊन द्यायचं. हे बघ, वाईट वेळ, वाईट दिवस आहेत ना, निघून जातात, उडून जातात असे. पण वाईट आठवणी असतात ना, त्या मनात घर करून राहतात. आणि बघ, तू असं उपाशी राहिलास तर मग तू आजारी पडशील. मग मला तुला घेऊन दवाखान्यात जावं लागेल. मग एकटा बाबा कुठं कुठं लक्ष देणार ना? तुला दवाखान्यात घेऊन जाणार का आपल्या माला शोधणार? बाबा, सगळी नाराज आहेत. ते बोलतायत की मा गेली. कुणी काही म्हणू दे, कुणाचं नाही ऐकायचं. बाळूबाला भेटायला अप्पू मा येणार. या शहंशाला भेटायला त्याची आप्पी नक्की येणार. तुझा विश्वास आहे ना बाबावर? हो बाबा. मग बघ, आपली अप्पू मा नक्की येणार आपल्या घरी. मी पण नाही रे जगू शकत तिच्याशिवाय. पण बाबा, तू मला जाऊच का दिलंस? सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा. नियती आहे ना, आपल्या तालावर नाचवत असते सगळ्यांना. पण ह्यावेळी बस, मी सांगणार आहे तिला, ह्यावेळी नाही.
यावेळी माझी आप्पी मला परत पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे शेंशन नक्की माझ्या माळापुढे घेऊन येणार? हो नक्की आणणार. पण त्यासाठी मला तुला आधी जेवावं लागेल. हे बघ, तू जर नाही जेवलास ना तर माझं निम्म लक्ष इकडे लागून राहील घरात. मग मी आपल्या माला कसं शोधणार? ठीक आहे बाबा, जेव तुम्ही. आणि बघ, तू आता बाबावर विश्वास ठेवलायस ना? बघ, बाबा आपल्या माला घेऊन परत नक्की घरी येणार. बाबा सॉरी, मी हॉस्पिटलमध्ये तुझ्याशी बोललो नाही. आय लव्ह यू बाबा. भाऊजी, उघडलं का हो दार अमोलने? खाल्लं का त्यांनी काय? आता आहे नॉर्मल. तो त्याचा डोळा लागला मग चालू खाली. अर्जुन दादा, अहो छोटे सरकार काही बोलले का? नाही काय खास नाही. आप्पीची आठवण येते त्याला, त्यामुळेच 2 दिवसापासून काय खाल्लं नाही ते. अर्जुन, अरे असं न खाता पिता आप्या सापडणार आहे का आपल्याला? बापू ठीक आहे. अहो 2 दिवस काय 2 मिनिटं पण आप्पीपासून लांब राहिला नाही तो. त्यामुळे आप्पीच्या नसल्याने त्याला त्रास होणार आहे. फक्त जे काय घडलंय ते त्याला आत्ता कोणी सांगू नका आपल्यापैकी. म्हणजे आत्ता तरी नका सांगू. नाही दाजी, आम्ही अजून त्या विषयावर बोललो नाही त्याच्याबरोबर. अमोल जर का पहिल्यासारखा वागला नाही ना तर या घरातलं वातावरण कधीच चांगलं नाही होणार. मी बोललोय त्याच्याशी, तो वागल सगळ्यांबरोबर नीट. तुम्ही नका काळजी करू. म्हणजे अमोल आता ठीक आहे ना? हे बघा वहिनी, तोपर्यंत आप्पी येत नाही तोपर्यंत तो काही ठीक होणार नाही. पण निदान स्वतःला तरी त्रास करून घेणार नाही तो. एवढी समजूत घातली आहे मी त्याला. म्हणजे आत्ता तरी तेवढी समजूत घातली आहे त्याची. भाऊजी, अहो त्यांनी खाणं पिणं बंद करू नये एवढंच वाटते मला. बाकी घेईन मी काळजी. हो ना. अहो छोटे सरकार जेवण करत नव्हते तर कोणाच्याच घशाखाली घास उतरत नव्हता. नाही, होईल तो नॉर्मल होईल सकाळपर्यंत. आपण गेली हे मान्य करणं आपल्या सगळ्यांना एवढं अवघड जाते, तर अमोलला तर किती अवघड जाईल. काय म्हणलं तुम्ही वहिनी? असं का बघताय माझ्याकडे सगळे? मला माहितीये आपल्याला हे मान्य करणं खरंच अवघड आहे, पण आपल्याला हे मान्य. वहिनी पास झाला. अख्ख्या दुनियेने जरी ओरडून सांगितलं ना तरी मी हे मान्य करणार नाही. आप्पी सापडणार हा शब्द आहे माझा. पण परत परत असलं काहीतरी बोलून मला तुमच्यावर ओरडायला भाग पाडू नका. रुपाली ताई, अहो मला तुम्हाला सांगायला लागते या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय मला. अहो अशा अवघड प्रसंगी आपणच एकमेकाला आधार दिला पाहिजे ना. आशा वाढवायची सोडून हे काय बोलताय तुम्ही? अर्जुन ठीक आहे, आपण शोधूया अपर्णाला. पण तू जरा आता आराम कर. काय दवाखान्यातून पण तू असाच निघून आलायस, थोडी विश्रांती घे. हो दाजी, आता थोडं तुम्ही आराम करा. आपण उद्या सकाळी जाऊ दीदीला शोधायला. आराम करायला मला काय झाले दादा? काय झाले मला आराम करायला? अर्जा, अरे तू माझं ऐक. तू अशी चिडचिड का करतोयस? हो, आणि अर्जुन दादा तसंही स्वप्नील सर म्हणत होते की त्यांनी सगळीकडे शोधलंय वंसांना. अरे तुम्हाला सगळ्यांना कळत कसं नाही? माझी आप्पी मला आणि माझ्या अमोलला सोडून नाही जाऊ शकत कुठं. आणि दादाला सापडले नाही म्हणजे आप्पी नाहीच का? हे बघा, मी आप्पीला शोधणार आहे, पण तुम्ही असली बडबड करणं बंद करा पहिलं. दाजी, दाजी, दाजी. रुपाली, मोना, अगं तुम्हाला काय गडबड झाली? आप्पी आपल्यात नाही त्याच्या संग बोलायची. विनायकराव, माझ्या आप्पी येण्याचा एक जरी आशेचा किरण असेल ना तेवढा सुद्धा पुरे आहे मला. बापू, जीजी जीजी मांडलं बरं का तुम्हाला. अहो काय डोकं चालवलंय तुम्ही, एकच नंबर. तुम्हाला सगळ्यांना आनंद झालाय, पण मला वाईट वाटतंय रे. वाईट? कलेक्टर बाई, आपण साधं पॉलिटिशियन, पण तुम्ही खुनी बनवलं आपल्याला.
ह्याचं वाईट वाटतंय. सांगितलं होतं गुढीत राहाल तर फायद्यात राहाल, पण त्यांना मारायची घाई आणि आम्हाला मारायची. मग काय काढलं वरचं तिकीट. जिजी म्हणतात लोक मला, गुढीत राहाल तर फायद्यात राहाल.